पुण्याच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट आलाय। पुणे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी झालेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसाठी नॉट रिचेबल आहे। काल दुपारपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्कच झालेला नाहीये। शनिवार संध्याकाळच्या बैठकीला सुद्धा दांडी मारली। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता त्यामुळे आता पुन्हा एकदा बळावलेली आहे। झी 24 तासनं एक्सक्लुझिव्ह माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आज दुपारपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची वाट बघणार, नाहीतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाणार अशी माहिती मिळते। चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, काय नेमकं पुण्यामध्ये घडतंय? पुण्यामध्ये काल संध्याकाळपर्यंत यांच्या बैठका सुरू होत्या मवियाच्या, पण जेव्हा काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांच्या स्वागताला काँग्रेस भवनला आले, ते बैठकीतून उठून नंतर पुन्हा गेले, तर तेव्हापासून राष्ट्रवादी त्यांच्या संपर्कात नाही असं सांगितलं जातंय। प्रशांत जगताप आपल्याला माहिती आहे ऑलरेडी पवार गटाचे शहराध्यक्ष होते, पण ते पुरोगामीच्या मुद्द्यावर पक्ष सोडून इकडे काँग्रेसमध्ये आले। आणि मग काँग्रेसने ज्या पद्धतीने प्रशांत जगताप यांचं ज्यांनी स्वागत केलं ते राष्ट्रवादीला आवडलेलं नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की ते दिवसण्याचा प्रयत्न करताय, एकीकडे आमच्यासोबत आघाडी करताय, चर्चा करताय, आणि दुसरीकडे त्याच प्रशांत जगतापांना आमच्यासमोर आणून बसवतं, हे आम्हाला कुठेतरी आवडलेलं नाही असं अर्थात ऑन रेकॉर्ड कोणी बोलत नाहीये। पण आपल्याला काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की काल तेव्हापासून जेव्हा काँग्रेस भवनात प्रशांत जगताप यांचं स्वागत झालं तेव्हापासून राष्ट्रवादी आमच्या संपर्कात नाही असं त्यांच्याकडनं दावा केला गेलाय। त्यामुळं मवियाची आघाडी होणार का हा प्रश्न याच्यावर पुण्यात अगदी आता काय घडामोडी घडतायत हे पुण्यामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।